श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रूथ या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 4थ्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनांवर आम्ही विचार केला होता आणि आज पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. नियमशास्त्राला कधीच सोडविणाऱ्याच्या किंवा सुटका करणाऱ्याच्या रूपात देण्यात आले नाही. माणसाची खरी स्थिती दर्शविण्यासाठीच नियमशास्त्र देण्यात आले. करिंथकरास दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनात पॉल म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 9वे वचन. विनाशाकडे नेणारी योजना तेजस्वी होती, तर मानवाचा देवाशी समेट घडवून आणणारी योजना कितीतरी अधिक तेजस्वी आहे. तसेच करिंथकरास दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 7व्या वचनात तो म्हणतो, तरी देखील नियमशास्त्राच्या मरणाकडे नेणाऱ्या त्या जुन्या पद्धतीचा प्रारंभ गौरवी तेजाने झाला, म्हणून लोकांना मोशेच्या चेहऱ्याकडे पाहणे अशक्य झाले. आज्ञापालनासाठी त्याने देवाचे नियमशास्त्र लोकांना दिले. त्यावेळी त्याचा चेहरा प्रत्यक्ष देवाच्या वैभवाने झळाळत होता. पुढे हळूहळू ते तेज लोपत पावत गेले. श्रोत्यानो, नियमशास्त्र कधीच मुक्ती देणारे नव्हते. नियमशास्त्राने आम्हाला दोषी ठरवले, आम्हाला सोडवले नाही. जुन्या स्वभावावर नियंत्रण करण्याकरिता ते देण्यात आले. नियमशास्त्राच्या विधींचे काटेकोरपणे पालन केल्याने कधीच कोणाचा उद्धार किंवा तारण झाले नाही. त्यांच्याद्वारे अर्पिलेले बलिदान परमेश्वर ह्याकरिता स्वीकार करीत असे, कारण ते बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताकडे संकेत करीत असे. हेच कारण आहे की तो भरपाई करण्याचा महान दिवस इतक्या महत्त्वाचा मानला जात होता. ह्या दिवसाद्वारे सर्व इस्रायल राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे पाप झाकल्या जात असे. असे पाप जे अजाणतेमुळे केल्या जात असे. त्या दिवशी त्यांचे लक्ष ह्या तथ्याकडे आकर्षित केल्या जात असे की त्यांची आवश्यकता आहे एक उद्धारक, एक तारणारा, असा उद्धारक जो त्यांना नियमशास्त्रापासून सोडवेल, मुक्ती देईल. दुसऱ्या नातेवाईकाप्रमाणे हे नियमशास्त्र सुद्धा विफल प्रमाणित झाले. दुसऱ्या नातलगाने म्हटले की असे केल्याने त्याचे स्वतःचे नुकसान होईल, संपत्तीची हानी होईल. श्रोत्यानो, जर नियमशास्त्राद्वारे आम्हाला परमेश्वराला सोडवायचे असते तर त्याला नियमशास्त्राचे स्तर कमी करावे लागले असते, कारण आमच्याकरिता नियमशास्त्राचे पालन करणे अशक्य आहे. मी बऱ्याच लोकांना नियमशास्त्राचे पालन करण्याविषयी मूर्खाप्रमाणे बोलताना ऐकते. ते म्हणतात की आम्ही 10 आज्ञांप्रमाणे राहतो किंवा पहाडी उपदेशांप्रमाणे राहतो. काही असे सुद्धा आहेत जे म्हणतात की तो माझा धर्म आहे. जर तो तुमचा धर्म आहे श्रोत्यानो, तर मला आपणाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कशा प्रकारे नियमशास्त्राचे पालन करीत आहात? तुम्ही त्या नियमशास्त्राचे अनुसरण करीत आहात काय? कदाचित आपणापैकी कोणी म्हणेल, मी फार प्रयत्न करीत आहे. आता श्रोत्यानो, मोशेच्या नियमशास्त्रात 10 आज्ञात किंवा पहाडी उपदेशात कुठेच सांगितलेले नाही की आम्ही त्याच्याकरिता खूप प्रयत्न करावेत. परंतु परमेश्वर म्हणतो ते करा. त्याने असे नाही म्हटले की तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही अर्ध्या रस्त्यात येऊ शकत नाही. हा दुसरा नातेवाईक जो नियम आणि विधींचे दर्शक आहे, तो म्हणतो की मी सोडवू शकत नाही. नियम आणि विधी आम्हाला पापांपासून सोडवू शकत नाहीत. आम्हाला ह्या सर्व बंधनातून मुक्त करू शकत नाहीत. आम्हाला अशा एका व्यक्तीची आवश्यकता आहे जो आमच्यावर प्रेम करेल, जो आमच्या पापांसाठी भरपाई करू शकेल. ह्याच रीतीने आम्ही सुटू शकतो, आम्ही वाचू शकतो. आम्ही परमेश्वराच्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, हे लक्षात घ्या. आम्ही सर्व परमेश्वराच्या गौरवाला अंतरलो आहोत. आम्हाला एका अशा नातलगाची आवश्यकता आहे जो आमच्यावर प्रेम करून आम्हाला सोडविण्याकरिता सर्व काही देऊ शकेल. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने आमच्याकरिता सर्व काही तर दिलेच, परंतु साक्षात स्वतःचे जीवन आम्हाला सोडविण्याकरिता दिले. जेव्हा त्याने आमची जागा घेतली तेव्हा त्याने त्याबद्दल फार मोठी किंमत भरून दिली. आमच्याकरिता, आमच्या पापांकरिता तो वधस्तंभावर मारला गेला. हा सौदा करण्याकरिता आम्हाला परमेश्वराशी पुन्हा जोडण्याकरिता ह्या असाधारण पद्धतीला कामी आणणे आवश्यक होते. 4था अध्याय आणि 7वं वचन पहा काय सांगतं. रूथचे पुस्तक 4था अध्याय आणि 7वं वचन. वतन सोडविणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकात प्राचीन काळी अशी वहिवाट होती
की मनुष्य आपले पायतण काढून दुसऱ्यास देत असे. प्रमाण पटविण्याची इस्रायल लोकात हीच चाल होती. अनुवादाचे पुस्तक 25वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जेव्हा ह्या नियमाबद्दल आम्ही पाहिले, तेव्हा आपणाला आठवत असेल की त्या स्त्रीने त्या पुरुषाचा जोडा काढावा व त्याच्या तोंडावर थुंकावे असे सांगितले आहे. मला आनंद वाटतो श्रोत्यानो की बवाज त्याच्या तोंडावर थुंकला नाही, पण त्याने आपले पायतण काढले. आम्ही पाहतो की ह्या पूर्ण घटनेमध्ये बवाजने रूथची जागा घेतली. तिच्या जागी तो स्वतः सर्व काही करीत आहे. तिच्या ऐवजी तो त्या दुसऱ्या नातलगाचे पायतण काढतो आणि ही मुलगी त्याची पत्नी ठरणार आहे. ह्या पुस्तकातील प्रत्येकाकरिता मी नाव दिलेले आहे. ह्या दुसऱ्या नातलगासाठी सुद्धा माझ्याजवळ नाव आहे. मी त्याला एक अनवाणी वृद्ध असे म्हणते, कारण त्याचा जोडा काढण्यात आला होता. आपणाला माहीत का श्रोत्यानो की आम्हाला शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवायची आहे. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 15वं वचन सांगतं. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 15वे वचन. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. जुने नियमशास्त्र माझ्या श्रोत्यानो अनवाणी आहे. ते तुमचे आणि माझे रक्षण करून आम्हाला वाचवू शकत नाही. आता पुढे 4था अध्याय 8 ते 10 वचने वाचूया. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे. मग त्याने आपले पायतण काढले. बवाज त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ते यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, याविषयी तुम्ही आज साक्षी आहात. ह्या ठिकाणी पहा श्रोत्यानो की पहिल्यांदा तो संपत्ती सोडवतो, नंतर तो रूथला सोडविणारा सुद्धा होतो. तो नातेवाईकाचे कार्य करीत आहे आणि तिला पत्नीच्या रूपात स्वीकारित आहे. ह्यासाठी तो हे करतो कारण त्याचे तिच्यावर प्रेम आहे. बवाज येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा त्याचे एक उत्तम चित्र आमच्या समोर प्रकट करीत आहे. आता बवाज लोकांना पाहण्यास साक्ष देण्यास बोलावतो की पहा, मी नुसती संपत्तीच नाही परंतु रूथला सुद्धा सोडवले आहे, जी महलोनची विधवा होती. 11वं वचन पुढे सांगतं, तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले, आम्ही साक्षी आहो. ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लिया यांच्यासारखे करो. एफ्राता इथे तू मोठा कर्ता पुरुष हो, बेथलेमात तुझी प्रख्याती हो. श्रोत्यानो, लोक ह्यामुळे आनंदित झाले कारण ह्याआधी आम्हाला सांगण्यात आले होते की रूथ जरी विदेशी होती, दुसऱ्या जातीची होती, तरी बेथलेममध्ये तिने चांगले नाव कमावले होते. हे अगदी स्पष्ट होते की मवाबी असून सुद्धा तिने परमेश्वरावर तिचा मुक्तिदाता म्हणून विश्वास करण्याकरिता फार मोठा त्याग केला होता आणि तिने दुसऱ्या माणसाच्या मागे फिरण्यात, त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये वेळ घालवला नाही. आणि बवाजच्या हे लक्षात आले होते. आज तरुण मुलींकडे पाहून आम्हाला असं दिसतं की थोड्या तरुण वयात आल्या की त्या ह्याच्या मागे त्याच्या मागे लागतात आणि शेवटी एका तरुणाचा हात धरून लग्न करतात. आणि मग आम्ही आश्चर्य करतो की त्यांचा विवाह सफल का झाला नाही. श्रोत्यानो, पुरुष नेहमी सोडवणारा असतो आणि स्त्री प्राप्त करणारी असते. परमेश्वराने त्यांना तसे घडवले आहे आणि म्हणून इफिस्करास पत्र 5वा अध्याय 25व्या वचनात वचन सांगतं, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नींवर प्रीती करा. त्याने असे नाही म्हटले की पत्नींनो तुम्ही आपापल्या पतींवर प्रेम करा. कोणी विचारेल की काय तिने करायला नको? अर्थात करायला हवे, पण पत्नीला प्रतिसाद द्यायचा आहे, त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचा आहे, तिला पहल करायची आहे. जर तो तिच्यावर प्रीती करतो ती त्याच्यावर प्रीती करेल. जर तो तिला कठोरपणे क्रूरपणे वागवतो, तिच्याशी चांगले आचरण करीत नाही, तर तिचे प्रेमसुद्धा थंडावेल आणि ती त्याच्याशी वेगळा व्यवहार करेल. ह्या ठिकाणी प्रेम हळूहळू कमी होईल. कितीतरी असे पती पत्नी आमच्याकडे येतात ज्यांच्यामध्ये गंभीर समस्या आहेत. ह्याकरिता पुरुषालाच दोष द्यावा लागेल. तोच कारणीभूत आहे, कारण तो ह्या बाबतीत
पुढारी आहे. त्याला पहल करायची आहे आणि त्याला ह्या बाबतीत खबरदारी बाळगायची आहे. ज्याप्रमाणे एक पुरुष नवरी मुलीची निवड करतो आणि बोआजने रूथवर हक्क स्वीकारला, त्याप्रमाणे येशू ख्रिस्त स्वतःच्या नवरीकरिता ह्या पृथ्वीवर आला. त्याने स्वतःचा प्राण देऊन स्वतःच्या प्रेमाचे प्रदर्शन केले. आम्ही प्रत्युत्तर देणारे आहोत. आम्हाला त्याच्या प्रेमाला प्रत्युत्तर द्यायचे आहे. त्याला तारणारा म्हणून स्वीकारायचे आहे. त्याला जाणून घ्यायचे आहे. खरंच श्रोत्यानो, प्रत्येक विश्वासणाऱ्याचे हे ध्येय असायला हवे की आम्ही त्याला जाणून घ्यावे. पुष्कळसे लोक वर्षातून एकदा बेथलेमात जाऊन गव्हाणीचे दर्शन घेतात. किती दुःखाची गोष्ट आहे. तो तेथे नाही. जरी तो एका लहान बाळाच्या रूपात आला, परंतु तो बाळच राहिला नाही. नंतर पुनरुत्थानाच्या दिवशी, ईस्टरच्या दिवशी ते रिकाम्या कबरेकडे जाऊन पाहतात. तो तेथे सुद्धा नाही. तो आज गौरवात पोहोचलेला आहे. आणि पॉल स्वतःच्या ध्येयाबद्दल लिहिताना फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 10व्या वचनात लिहितो, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. हे पौलाचे ध्येय होते. आम्ही त्याला मुक्तिदाता म्हणून ओळखावे, जाणून घ्यावे, त्याच्यावर प्रेम करावे, कारण त्याने प्रथम आमच्यावर प्रीती केली. आणि आता बेथलेमातील सर्व लोक ह्या बोआजच्या जीवनात होत असलेल्या घटनेमुळे आनंदित आहेत आणि ते त्या आनंदाला प्रदर्शित करीत आहेत. पहा श्रोत्यानो, 12 ते 14 वचने काय सांगतात? रूथचे पुस्तक 4 अध्याय 12 ते 14 वचने. आणि तामारेच्या पोटी यहुदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे, या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योग्य हो. मग बोआजाने रूथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली. तो तिसपाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीस म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे. त्याने तुला तुझे वतन सोडविणाऱ्या जवळच्या आप्तविरहित ठेविले नाही. त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो. श्रोत्यानो, नामीला एका अशा नातलगाची आवश्यकता होती जो अलीमलेखचा वंश पुढे नेऊ शकेल. आता तो बोआजद्वारा पुढे चालणार होता. आज आमच्यासाठी सुद्धा असा एक निकटतम नातेवाईक आहे जो आमच्यातील प्रत्येकाकरिता ह्या जगात आला. ही आमच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे. आज ह्या गरीब पापाच्या डागांनी भरलेल्या जगाकडे पहा, जे खोळंब्यात पडलेले आहेत. कोठे जावे माहीत नाही. लोकांच्या चेहऱ्यांकडे पहा. मला लोकांच्या चेहऱ्यांचे निरीक्षण करण्याची सवय आहे. श्रोत्यानो, जर एखादी व्यक्ती आनंदात असेल तर आपण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओळखू शकता, कारण चेहऱ्यावरून तो आनंद प्रगट होतो. लहान मुले जेव्हा आनंदात असतात तेव्हा आम्हाला कळून चुकतं की ते आनंदात आहेत. मोठे लोक जेव्हा निराश असतात, दुःखी असतात, तेव्हा ते आपला चेहरा लपवू शकत नाहीत. असं वाटतं की अनेक लोक आज जगात उद्देशहीन, आशाहीन आहेत आणि परमेश्वराविना जीवन जगत आहेत. त्यांना जवळच्या नातेवाईकाची आवश्यकता आहे. ही फार दुःखाची आणि शोकाने भरलेली गोष्ट आहे की लोक नाताळ अर्थात ख्रिस्त जन्म पर्व आणि ईस्टर अर्थात पुनरुत्थान दिवस, जे येशू ख्रिस्ताशी संबंधित आहेत, ते पाळतात, उत्सव साजरा करतात, हे न जाणता की येशू ख्रिस्त त्यांचा नातलग आहे, त्यांना सोडविणारा नातलग आहे. ह्याचा स्वीकार न करता ते हे सगळे सण पाळतात आणि परमेश्वरापासून, त्याच्या त्या सुटकेपासून, तारणापासून दूर राहतात. 15 आणि 16 वचने सांगतात, हा तुझे पुनर्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो. कारण तुझी सून जी तुझवर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे, तिला हा पुत्र झाला आहे. मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरिले व ती त्याची दाई बनली. श्रोत्यानो, हा जो जन्मला तो नामीचा नातू होता आणि तो तिच्याकरिता फार मूल्यवान होता. 17वं वचन सांगतं, नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेविले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. नातूबद्दल नामीचे इतके अपार प्रेम पाहून शेजारच्या बायकांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. ओबेद म्हणजे नौकर किंवा उपासक. जरी त्याचे नामीशी रक्ताचे नाते नव्हते तरी तो कायद्याने तिचा नातू होता. निसंदेह तो नामीकरिता वृद्धावस्थेत एक लहान सेवक झाला
आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे आणि 2 मुलांच्या मृत्यूमुळे जी खाली जागा झाली होती ती त्याने भरून काढली. नामी संपत्ती अर्थातच बवाच्या ह्या मुलाला आणि रूथला मिळाली होती. ओबेद जिवंत आणि खऱ्या परमेश्वराचा उपासक होता. आता ह्या ठिकाणी ओबेदची वंशावळी देण्यात आलेली आहे. ओबेद इशायाचा पिता होता आणि इशाय कोण होता? तो दाविदाचा पिता होता. 18 ते 22 वचने सांगतात, पेरेसाची वंशावळ ही. पेरेसाला हिस्रोन झाला, हिस्रोनास राम झाला, रामास अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास सलमोन झाला, सलमोनास बवाज झाला, बवाजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला आणि इशायास दावीद झाला. ही जी वंशावळी ज्याद्वारे रूथचे पुस्तक समाप्त होत आहे ती एका अर्थाने जुन्या करारातील महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. तुम्हाला माहीत का श्रोत्यानो, हे लहान पुस्तक आहे. ही वंशावळी दाविदाच्या घराण्याला यहुदा वंशाशी जोडते. ह्याच्याशिवाय आमच्याजवळ ह्याविषयी काहीच लिखित नोंदणी नाही. ह्यामुळे रूथचे पुस्तक फार महत्त्वाचे पुस्तक झाले आहे. आम्ही पाहू शकतो की ह्यामुळे हे परमेश्वराच्या योजनेत आणि त्याच्या विचारात बसू शकले. आता ह्या लहान पुस्तकाद्वारे नातलगामधून सोडविणारा जेव्हा येशू ख्रिस्ताचे चित्र आमच्यासमोर ठेवित आहे, तेव्हा पाहूया की कोणत्या अर्थाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने नातलगामधल्या सोडविणाऱ्याची कामगिरी बजावली. बऱ्याचशा अशा आवश्यक गोष्टी असत ज्या नातलगामधील सोडवणाऱ्या व्यक्तीला पूर्ण कराव्या लागत असत. आम्ही त्यापैकी बऱ्याच गोष्टींना पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो जवळचा निकटतम नातेवाईक असावा. दुसरी गोष्ट, तो सोडविण्याकरिता इच्छुक असावा. तिसरी, तो सोडविण्याच्या लायकीचा असावा, अर्थात त्याच्या सोडविण्याची क्षमता असावी. आणि चौथी गोष्ट म्हणजे तो स्वतः स्वतंत्र असावा. शेवटी त्याच्याजवळ भरून देण्याकरिता लागणारे पैसे, ती किंमत असावी. जी अपेक्षा आहे ती कायद्यानुसार भरण्याची त्याची तयारी असावी. आता श्रोत्यानो, बवाज ह्या सर्व अटी पूर्ण करण्याकरिता योग्य होता. त्याचप्रमाणे आमचा मुक्तिदाता येशू ख्रिस्त हा सुद्धा आमची सुटका, आमचे तारण करण्यास लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण करणारा होता. त्याने सर्व गोष्टी पूर्ण केल्यात. त्याच्याजवळ योग्यता होती. सर्वप्रथम हे लक्षात आणूया की नातलगामधून जो सोडवणुकीचे कार्य करणार तो जवळचा नातलग असायला हवा. अर्थातच असे असायला पाहिजे आणि ह्याला प्रमाणाची आवश्यकता नव्हती. आणि हेच कारण आहे की बवाज पाऊल उचलू शकला. बवाज म्हणाला, मी तुझा जवळचा नातेवाईक आहे, ज्याविषयी आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगण्यात आले की तो अलीमलेकच्या कुटुंबाशी नात्यात होता. आणि येशू ख्रिस्त आमचा निकटतम नात्यातला सोडविणारा, तारणारा आहे. त्यांनी मानव रूप धारण केले. इब्रिलोकासपत्र 2 अध्याय 14 ते 16 वचने सांगतात, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त मानवाच्या कुटुंबात आला. इब्रिलोकासपत्र 5 अध्याय 2 वचन सांगतं, अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे. त्याला माहीत होते की मानव होणे काय आहे. प्रभू येशू स्त्रीपासून जन्मला, नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये जन्मला. तो ह्या पृथ्वीवर स्वर्गलोक सोडून आला आणि त्याने मानवरूप धारण केले. तो आमच्याकरिता मानव झाला. श्रोत्यानो, त्याच्यासमोर जो आनंद होता त्याकरिता त्याने ह्या पृथ्वीवर येणे स्वीकारले आणि तो मानवाच्या कुटुंबात आला. आज आमच्याकरिता ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. श्रोत्यानो, फिलिप्पिकरासपत्र 3 अध्याय 14 वचन सांगतं, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच माझे काम. पौल हे म्हणू शकला, येशू ख्रिस्त आमचा नातलग आहे, जवळचा, ज्याला आमची सोडवणूक करण्याचा पूर्ण हक्क आहे. तो फक्त नातलगच नाही, परंतु तो आमची सुटका करण्यास इच्छुक आहे. आज तुमच्या आणि माझ्याजवळ एक सोडवणार आहे जो आमच्यावर प्रेम करतो. ह्याचे स्पष्टीकरण आम्ही करू शकत नाही. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये पौल म्हणतो, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. विनामूल्य म्हणजे काही कारण नसताना.
त्याला आमच्यामध्ये काहीच आढळले नाही, काहीच योग्यता दिसली नाही, तरी सुद्धा त्याने आमच्याकरिता हा त्याग केला. आम्ही पाहतो श्रोत्यांनो, की आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो नातलगामधून सोडवणारा आहे, तो आमची सोडवणूक करण्यास इच्छुक होता. तो आज आमच्यावर प्रेम करतो. तिसरी गोष्ट, नातलगापैकी जो सोडविणारा आहे, तो सोडवू शकला पाहिजे. इब्री लोकांपत्र 7 अध्याय 25 वचन सांगतं, ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. श्रोत्यानो, मी आज म्हणू शकते, माझा सोडवणारा, माझा तारणारा जिवंत आहे. वचन आम्हाला सांगतं की ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा, की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आपणाला वाचविण्याकरिता समर्थ आहे. काय आपण स्वतःचे जीवन त्याला समर्पित केले आहे? परमेश्वर पिता ह्या विषयामध्ये आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.